नमस्कार, सुस्वागतम. आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. सुदृढ शरीर आणि निरोगी मन हीच आयुष्याची खरी संपत्ती, खरी संपदा, खरं ऐश्वर्य आणि या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे सांगणारा आमचा कार्यक्रम आरोग्य संपदा. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे सोरायसिस, लक्षणे आणि उपचार. जगामध्ये कधीही आजारी न पडणारा माणूस हा विरळाच असतो. काहींना अगदी साधं सर्दी, खोकला, तापासारखे व्याधी होऊ शकतात किंवा काहींना अतिगंभीर म्हणजे कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. ह्या आजारांमागची जर कारणीमीमांसा आपल्याला कळली तर त्यावरील औषधोपचार हे सहज सुलभ होऊ शकतात. आणि म्हणूनच सोरायसिस हा एक जुनाट त्वचा विकार, त्या मागची कारणीमीमांसा काय आहे, हा नेमका का होतो, कसा होतो आणि त्यावरची लक्षणं काय आहेत आणि त्याबरोबरच आधुनिक औषधोपचार कोणते आहेत याविषयी आज आपण मार्गदर्शन घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील त्वचारोग तज्ञ डॉक्टर शेखर प्रधान. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर शेखर नाना प्रधान, MBBS, MD डर्मॅटोलॉजी, BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून. सध्या ते प्राध्यापक व विभाग प्रमुख, त्वचारोग विभाग, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिकच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे माननीय सदस्य, इंडियन असोसिएशन ऑफ डर्मॅटोलॉजिस्ट या राष्ट्रीय संस्थेच्या स्पेशल इंटरेस्ट ग्रुप इन सोरायसिसचे मानद सदस्य, IADVLच्या महाराष्ट्राच्या मॅनेजिंग कमिटीचे सदस्य, 15हून जास्त पब्लिकेशन्स राष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध. दर्शक हो, सोरायसिस, लक्षणे आणि उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि आमच्या दर्शकांना जर आमच्या गेस्टना फोन करायचे असतील तर फोन करण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या दर्शकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज हा कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण जेव्हा सोरायसिस ह्या विषयी जाणून घेणार आहोत तेव्हा मला प्रथम सांगा की सोरायसिस हा आजार नेमका काय असतो? सर्वप्रथम मी डॉक्टर अपर्णा यांचा मी धन्यवाद करतो, त्यांनी ओळख करून दिल्याबद्दल. त्याच्यानंतर आपण एक सोरायसिस ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तिथून सुरू करूया. तर सोरायसिस हा एक ग्रीक वर्ड आहे. सोरा मीन्स इचिंग, इचिंग म्हणजे खाज. तर खाज येणे हा ह्या शब्दाचा बेसिकली अर्थ आहे. तर ह्या सोरायसिस हा जो शब्द आहे 1808 साली डॉक्टर गॅलन या व्यक्तीने हे सर्वप्रथम ह्या शब्दाची त्यांनी सुरुवात केली होती, सोरायसिस या शब्दाची. त्याच्याच नंतर 1840 रोजी डॉक्टर हेब्रा म्हणून जे होते सायंटिस्ट, यांनी सोरायसिस हा आजार बाकीचे जे त्वचा विकार जसे आहेत, विटिलिगो असेल, श्वेतकुष्ठ म्हणा किंवा श्वेतत्वचा, लेप्रेसी असेल, कुष्ठरोग असेल, किंवा हा सोरायसिस आजार हा बाकीच्या आजारांपेक्षा कसा वेगळा आहे हे 1840 रोजी त्यांनी डिस्कवर केलं होतं. तर आज आपण 21व्या शतकात आहोत. मला वाटतं आपण बराच 200 वर्षापूर्वी ही जी घटना घडलेली आहे, तर मला वाटतं आपण बऱ्यापैकी ह्या आजाराशी जे काही रिलेटेड आपल्या सोसायटीमध्ये, समाजामध्ये जे काही त्याच्याबद्दल मिथ्स आहेत ते आपण दूर करणं गरजेचं आहे. तर सोरायसिस हा जो प्रकार आहे हा पॅप्युलोस्कॉमस ग्रुप ऑफ डिसऑर्डर्स, तसे आपण बघितलं तर स्किनमध्ये, त्वचेमध्ये बरेच विकार आहेत. तर त्याच्यामध्ये वेसिक्युलोबुलस डिसऑर्डर्स असतील, ज्याच्यामध्ये पाणी भरलेले फोडे, जखमा येणे, पॅप्युलोस्कॉमस ग्रुप ऑफ डिसऑर्डर्स, ह्याच्यामध्ये लाल रंगाचे चट्टे असणे, त्याच्यावरती पापुद्रे येणे, त्याच्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर्स असणे. तर ह्या सर्व विकारांपैकी सोरायसिस हा आजार जो आहे हा पॅप्युलोस्कॉमस ग्रुप ऑफ डिसऑर्डर्स या आजारामध्ये मोडतो, की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त लाल रंगाचे चट्टे येणे आणि त्याच्यावरती पापुद्रे किंवा खवल्या जमा होणे हे आपण बघत असतो. तर सोरायसिस या आजाराचं नेमकं डेफिनेशन काय आहे, व्याख्या काय आहे, तेही आपण आता बघूया. तर सोरायसिस हा इट्स अ क्रॉनिक डिसीज. क्रॉनिक म्हणजे काय आहे की हा जास्त काळ चालणारा आजार आहे. हा आपण इतर वेळेला जेव्हा बघतो, ताप येणे किंवा कुठलं इन्फेक्शन झालं असेल तर 7 दिवस किंवा 2 आठवड्यामध्ये हा बरा होतो. पण सोरायसिस हा इट्स अ क्रॉनिक डिसीज. सो हा जास्त काळ चालणारा आजार आहे.
त्याचबरोबर WHO ने ह्याच्या डेफिनेशनमध्ये अजून एक शब्द घातलेला आहे, दॅट इज नॉन कम्युनिकेबल डिसीज. नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजेच काय आहे की हा आजार एकापासून दुसऱ्याला होत नाही. हे सर्वात मोठं आहे की आपण बरेच वेळेला बघतो रुग्ण येतात किंवा रुग्णाबरोबरचे जे नातेवाईक आमच्या ओपीडीमध्ये येतात, त्यांचा पहिला प्रश्न असतो, डॉक्टर आम्ही या पेशंटबरोबर राहतोय किंवा ह्याला टच केल्याने आम्हाला हा होऊ शकतो का. तर हे समजण्याची गरज आहे. तर तेच WHO ने पण केलेलं आहे, दॅट इट इज अ नॉन कम्युनिकेबल डिसीज. बाकी काय आहे या आजाराचे भाग म्हणजे लाल रंगाचे चट्टे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्यावरती खपल्या येणे, ड्राय स्केली स्किन लिजन्स. तर हे याची परिपूर्णपणे व्याख्या आपण म्हणू शकतो. निश्चितच फारच सुंदर तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि एक फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही अधोरेखित केलाय की हा नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे. कोणाला स्पर्श केल्याने त्या व्यक्तीने हा कोणालाही पसरू शकत नाही. अतिशय छान सांगितलं. सर, नेमका हा आजार कशामुळे होतो आणि त्यामागची कारणं काय आहेत? बरेच वेळेला जेव्हा रुग्ण आपल्या ओपीडीमध्ये येतो आणि वारंवार हा क्रॉनिक असल्यामुळे, हा बराच काळ चालणारा आजार असल्यामुळे बऱ्याच रुग्णांना म्हणजे सर्व रुग्णांना आपण म्हणू शकतो की हे नेमकं मला आजार हा झालाय कशामुळे. तर ते डॉक्टर्स टू डॉक्टर्स चेंज करत राहतात पण त्यांना तेवढा रिलीफ मिळत नाही आहे. तर मग ही उत्सुकता त्यांची वाढत जाते आणि मला वाटतं कुठल्याही डॉक्टर्सला इतका वेळ पण नसतो की ते त्यांचं निरासन करू शकतील. तर आपण जस्ट या स्लाइडमध्ये बघूया की साधारण आपण त्वचेची रचना बघणं गरजेचं आहे. तर त्वचा जी आहे त्याच्या 3 लेयर्स असतात साधारण. त्याला म्हणतो आपण एपिडर्मिस, जी सगळ्यात वरची लेयर असते. त्याच्यानंतर डर्मिस असते आणि त्याच्याखाली सबक्युटेनियस टिश्यू असतो. तर आपल्याला जे मेन फोकस आहे ते एपिडर्मिस, जे सर्वात वरची जी लेयर असते स्किनची, त्याच्यामध्ये आपल्याला बघणं जास्त गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा देर आर 5 डिफरंट टाईप ऑफ लेयर्स, थर असतं आपण म्हणतो. तर सर्वात खालची जी थर असते त्याला आपण स्ट्रॅटम बेझल म्हणतो. त्याच्यानंतर असतं स्ट्रॅटम स्पायनोझम, ग्रॅन्युलोझम आणि स्ट्रॅटम कॉर्नियम. तर हे वेगवेगळे लेयर्स असतात. तर त्याच्यामधला जो लेयर असतो एपिडर्मिस, तर ह्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात एका सोरायटिक पेशंटमध्ये आणि एका नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये हे बघणं आपल्याला फार गरजेचं असतं. तर सगळ्यात पहिलं आहे ते सेल सायकल टाइम. तर सोरायसिसमध्ये पुनरुत्पन्न म्हणजे जे सेल्स असतात, सोरायसिसमधले आपल्या स्किनमधले जे सेल्स असतात, तर त्यांच्यामधले जे सेल्सचं जे डिव्हिजन असते ते थोडंसं फास्ट होत असतं बाकीच्या रुग्णांपेक्षा, बाकीच्या व्यक्तींपेक्षा. तर त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, ते सेल सायकल टाइम असते. म्हणजे कुठलीही सेल डिव्हिजन होण्याकरिता इट टेक्स अबाउट इन अ नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स त्याला 311 आवर्स लागतात, जे की सोरायटिक पेशंट्समध्ये हे कमी होऊन 36 तासच होतं. त्याच्यानंतर सेल ट्रान्झिट टाइम, जे सेल्स असतात विच मायग्रेट फ्रॉम स्ट्रॅटम बेझल अप टू स्ट्रॅटम कॉर्नियम, हा जो कालावधी असतो हा नॉर्मल इंडिव्हिज्युअल्समध्ये साधारण 28 दिवस याला लागतात, 28 ते 30 दिवस. पण सोरायसिसच्या पेशंटमध्ये हे फक्त 4 ते 5 दिवसात हे सेल्स मायग्रेट करतात. याचाच अर्थ काय होतं की पुनरुत्पन्नाची जी प्रक्रिया आहे एपिडर्मिसमध्ये ती सोरायसिसच्या रुग्णांमध्ये ही जास्त झालेली असते. पण त्याचे फॅक्टर्स काय आहेत हे तर आपल्याला आउटपुट दिसतं की हे प्रॉलिफरेशन होतंय, पण हे प्रॉलिफरेशन कशामुळे होतंय आणि कोण हे घडवून आणतंय हे आपल्याला बघणं जास्त गरजेचं आहे. ते आपण आपल्या पुढच्या स्लाइडवर बघूया. आपण एक प्रश्न घेऊया त्यापूर्वी. रामेश्वर प्रश्न विचारतायत हिंगोलीवरनं. नमस्कार. नमस्कार रामेश्वरजी, बोला. हॅलो. हा, सोरायसिस हा म्हणजे संसर्गजन्य रोग आहे का? मग संसर्गजन्य रोग आहे का? हा, आणि ठीक आहे. जर वडिलाला असला तर मुलाला होता का तो? अनुवंशिक आहे का? संसर्गजन्य आणि अनुवंशिक. अगदी बरोबर रामेश्वरजी, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. तेच मी माझ्या पहिल्या भागात मी तेच सांगितलं होतं की WHO ने हे सांगितलेलं इट इज अ नॉन कम्युनिकेबल डिसीज. संसर्गजन्य नाही आहे हा आजार, एकापासून दुसऱ्याला होत नाही किंवा त्याच्याबरोबर वास्तव्य केल्यानंतर सुद्धा त्याला होत नाही किंवा त्याच्याशी हँडशेक केला किंवा हे केलं तरी त्याच्या एकापासून दुसऱ्याला हा आजार होत नाही. आणि जो तुमचा दुसरा प्रश्न आहे अनुवांशिकतेचा, तो आम्ही आता 2 मिनिटात आपण बोलणारच आहोत त्या बाबतीत. काय सांगत होता सर? हा, तर प्रॉलिफरेशन जे आहे एपिडर्मिस सोरायटिक पेशंट्समध्ये, जे त्यांच्या एपिडर्मिसमध्ये जे सेल्स प्रॉलिफरेट होतात, अतिशय प्रॉलिफरेट होते, काय ट्रिगरिंग फॅक्टर्स आहेत ते आपण आता जस्ट बघूया पुढच्या स्लाइडमध्ये. तर जेव्हा 3 कंपोनंट्स एकत्र येतात, एस्पेशली मेन 3 रिझन्स आहेत. वन इज अ जेनेटिक, दॅट इज अनुवांशिकपणा, आणि सेकंड इज इम्युनॉलॉजिकल, जे आपण प्रतिकारशक्ती असते आपल्या बॉडीची, प्रतिकारशक्तीमध्ये काही बदल होतात ज्याच्यामुळे ह्या गोष्टी घडून येतात. आणि तिसरं जे आहे ते एन्व्हायरमेंटल ट्रिगरिंग फॅक्टर्स. तर ह्या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात एखाद्या रुग्णामध्ये, त्याच्यामध्ये त्या रुग्णामध्ये सोरायसिसची ही उत्पत्ती होते. तर त्याच्या पुढच्या स्लाइडमध्ये बघूया आपण इंडिव्हिज्युअल बघूया जेनेटिक्स. तर आताच रामेश्वरांनी जो प्रश्न विचारला होता की एखाद्या वडिलांना जर असेल किंवा आईला जर आजार असेल तर पुढे काय होऊ शकतं, तर हे सगळं जे आहे हे जेनेटिक्स रिलेटेड आहे, जे की जीन्स आपण म्हणतो, अनुवांशिकता.
एखाद्या रुग्णाला जर असेल सोरायसिसचा आजार तर असं साधारण दिसून येतं की त्याच्या जवळचे ब्लड रिलेटिव्ह जे असतात त्याच्यामध्ये साधारण 30% म्हणजे आपण आईवडिलांना असेल किंवा भाऊ बहिणींना असू शकेल किंवा काका मामांना असू शकेल असे 30% साधारण हिस्ट्री जर आपण घेतली फॅमिली हिस्ट्री तर 30% पैकी कोणाला तरी हा एक आजार झालेला असतो. त्याचप्रमाणे आपण जर ट्विन्स बघितले जुळे जे असतात त्याच्यामध्ये मोनोझायगोटिक ट्विन्स असेल डायझायगोटिक ट्विन्स असेल तर मोनोझायगोटिक ट्विन्समध्ये सोरायसिसचं प्रमाण हे डायझायगोटिक ट्विन्सपेक्षा 2 ते 3 पटीने जास्त असते. आणि तसंच तिसरं जे भाग आहे की साधारण हे जे फॅमिलियल कोरिलेशन आहे तर ह्याच्यामध्ये बाकीचे पण रिलेशन्स त्यांनी बघितलेले आहेत मोर गोइंग टू द रिसर्च जसं की असं आपण HLA टायपिंग म्हणतो ह्युमन ल्युकोसाइड अँटीजन टायपिंग जे आपण करतो HLA टायपिंग. तर हे HLA टायपिंगमध्ये HLA-CW6 हे स्क्रीनवरती आपल्याला दिसेल ह्या स्लाइडमध्ये की HLA-CW6 हे सर्वात जास्त असोसिएटेड आहे गटेड टाइप ऑफ सोरायसिस. आता गटेड टाइप ऑफ सोरायसिस काय आहे आपण पुढच्या भागात बघूयाच पण HLA-CW6 गटेड टाइप ऑफ सोरायसिस असेल. HLA-B13 आणि HLA-B17 जे आहे ते HLA-B13 इज असोसिएटेड विथ अर्ली ऑनसेट सोरायसिस म्हणजे ते थोडासा वयामध्ये थोडासा लवकर याच्यामध्ये येतं. HLA-B13 HLA-B27 HLA-B38 दे आर असोसिएटेड विथ सोरायटिक आर्थ्रोपॅथी. तर सोरायटिक आर्थ्रोपॅथी काय आहे तेही आपण पुढे बघूया. HLA-B27 is also associated with pustular type of psoriasis आणि HLA-D4 is also associated. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्यांना सापडलेल्या आहेत म्हणजे HLA-CW6 जर आपण प्रमाण बघितलं सोरायसिसच्या पेशंटमध्ये ते 60 ते 70% आपल्याला सोरायसिसच्या रुग्णांमध्ये आढळतो. तर बाकी नॉर्मल व्यक्तीमध्ये किती असतो साधारण 7 ते 8%. याचाच अर्थ काय कोरिलेशन आपल्याला पॉझिटिव्हली ते दिसून येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघता जर दोन्ही पॅरेंट्सला आई आणि वडिलांना दोघांना जर सोरायसिसचा आजार असेल तर आपलं चिंता होते की मुलाला किती टक्के चान्सेस आहेत. तर त्याच्यामध्ये सांगण्यासारखं आहे की 40 ते 50% चान्सेस असतात की मुलाला सुद्धा सोरायसिसचा आजार होऊ शकतो. एकाच पॅरेंटला म्हणजे एका आईला असेल किंवा वडिलांना असेल तर त्याच्यामध्ये किती चान्सेस आहेत तर त्याचे चान्सेस कमी होऊन 15% असतात. आणि जर दोघांनाही नसेल तर मग किती आहे तर साधारण 8%. तर मग ह्या पद्धतीने आपण ह्याचं जेनेटिक आपण कोरिलेशन लावू शकतो. हे आपण जेनेटिक्स बघितलं अनुवांशिकता तर तो एकच फॅक्टर आहे का नाही. तर सोरायसिससाठी दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे प्रतिकारशक्ती. तर आपण प्रतिकारशक्ती म्हणतो खरं इट्स अ व्हेरी बिग टॉपिक. इट इज बेसिकली इट्स अन इम्युन सिस्टम असते आपल्या बॉडीमध्ये आणि बरेचसे आजार फक्त हेच असं आजार इट इज नॉट रिलेटेड टू द इम्युनॉलॉजी बाकीचे पण आजार असतात ज्याच्यामध्ये इम्युनिटी प्लेज अ बिग रोल. तर सोरायसिस या आजारासाठी जर आपण बघितलं तर इम्युनॉलॉजीमध्ये आपल्या रक्तामध्ये जे पांढरे पेशी असतात एस्पेशली ज्याला आपण टी लिम्फोसाइट्स म्हणतो तर ते जे टी लिम्फोसाइट्स असतात दे आर प्लेइंग अ मेजर रोल इन दिस पर्टिक्युलर कंडिशन. तर टी लिम्फोसाइट्स जे काही असतात त्याच्यातनं काही आपण पॉलिपेप्टाइड्स किंवा ग्लायकोप्रोटीन्स तयार करतात ज्याला आपण सायटोकाइन्स म्हणतो. सायटोकाइन्स असतील किमोकाइन्स असतील काही अँजिओजेनिक फॅक्टर्स असतील काही ग्रोथ फॅक्टर्स असतील. तर हे जे सगळे फॅक्टर्स असतात स्क्रीनवरती आपल्याला दिसूनच येत आहे की इंटरफेरॉन गॅमा आहे TNF अल्फा आहे इंटरल्युकिन 17 इंटरल्युकिन 23 हे सगळे जे आहेत तर हे दिस ऑल व्हॉट डज दे डू दे ऑल गो अँड स्टिम्युलेट दिस किरॅटिनोसाइट्स. किरॅटिनोसाइट्स म्हणजे जे आपण एपिडर्मिस त्वचेमधले जे एपिडर्मिसमधले जे सेल्स असतात त्याला आपण किरॅटिनोसाइट असं म्हणतो. अँड विच लीड्स टू द प्रॉलिफरेशन म्हणजे जे सोरायसिसची मेन जे रिझन आपण बघतो प्रॉलिफरेशन तर हे जेनेटिक्स आणि इम्युनोपॅथोजेनेसिस हे दोन्ही फॅक्टर्स तेवढेच महत्त्वाचे असतात. आणि तिसरं जे म्हणतो आपण ते एक्सटर्नल फॅक्टर्स म्हणजे ट्रिगरिंग फॅक्टर्स काय असू शकतात. ट्रिगरिंग फॅक्टर्सकडे आपण वळूच आणि फारच सुंदर तुम्ही विश्लेषण केलं ह्या रोगप्रतिकार शक्तीचं. कारण आपण नेहमीच बघत असतो की रोगप्रतिकार शक्ती आहे पण ती नेमकी काय आहे त्याचं सुंदर तुम्ही विश्लेषण केलेलं आहे. सर आपल्याला एक प्रश्न येतोय आपण तो प्रश्न घेऊया. अहमदनगरवरून प्रश्न विचारतायत बाबूराव. नमस्कार. हॅलो नमस्कार बोला. मुलगा आहे त्या मुलाचं वय साधारण 25-26 त्याच्या पाठीवर अशा पुळे येतात साध्या पुळे येतात आणि काही कधी मोठ्या पुळे होतात त्या लाल होतात आणि त्याच्यावर फुगतात कधी कधी आणि काळे डाग पडतात. आता आम्ही वैद्यकीय याच्यातून सर्व पाहिलेले त्वचा रोगात जे पण काही फरक पडेल काय त्यासाठी काय दूध किंवा आयुर्वेदिक औषध असेल तर. किती वर्षांपासून हा त्रास होतोय तुम्हाला. 4-5 वर्ष. सर अजून काही प्रश्न विचारायचा आहे. नाही आता बेसिकली त्यांनी जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे बाबूराव ढगेंनी तर त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की ट्रंकल त्याचं वय आहे 25 वयाचा मुलगा आहे त्यांचा. तर ह्या एज ग्रुपमध्ये जे काही त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की पुळे येतात पाठीवरती तर असे जे पुळे आहेत बेसिकली ह्या एज ग्रुपमध्ये देर आर व्हेरियस कंडिशन्स ज्याच्यामुळे हे येऊ शकतात. तर वन इज राईट फ्रॉम ॲक्नी फॉर्म म्हणजे अगदी नॉर्मल कंडिशन्स पासून जे येतात वयामध्ये जसं हॉर्मोनल चेंजेस होतात त्या पद्धतीने जे काही लिजन्स येतात
तर त्यापासून ते सोरायसिस पण हा असू शकतो किंवा ॲक्निफॉर्म इरप्शन्स, अगदी सिम्पल कंडिशन्स लाईक ॲक्निफॉर्म इरप्शन्स पण ह्या गोष्टी असू शकतात. त्याच्यामध्ये मला वाटतं बघणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत त्याचं एक्झॅक्ट डायग्नोसिस सांगणं चुकीचं राहील. बरोबर. आणि निश्चितच त्यांच्या प्रश्नाचं तुम्ही अतिशय समर्थपणे मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्ही ट्रिगरिंग फॅक्टर्स विषयी सांगत होता. बरोबर. तर ह्या स्लाइडमध्ये आपण ट्रिगरिंग फॅक्टर्स असे बघूया. तर एक एक ट्रिगरिंग फॅक्टर्स म्हणजे फर्स्ट इज ट्रॉमा. तर ट्रॉमा म्हणजे इंजुरी किंवा कुठल्याही प्रकारचं जर व्यक्तीला सोरायसिसच्या रुग्णाला जर एखाद्या ठिकाणी ट्रॉमा म्हणजे आपण आता खेळताना लागू शकतो किंवा एखाद्या पडलं किंवा ॲक्सिडेंटल असेल तर ह्याला आपण फिजिकल टाईप ऑफ इंजुरीज म्हणतो किंवा केमिकल इंजुरीज असू शकतात किंवा ॲलर्जिक टाईप ऑफ इंजुरीज असू शकतात. तर असे जेव्हा इंजुरीज होतात एखाद्या ठिकाणी जेव्हा चट्टा नसतो सोरायसिसचा तर त्या ठिकाणी तो उद्भवण्याची शक्यता असते. तर प्रत्येक ठिकाणी मार लागल्यानंतर सोरायसिसच्या प्रत्येक रुग्णाला नवीन चट्टे येतात का, तर त्याचं उत्तर आहे नाही. जेव्हा सोरायसिसची ॲक्यूट स्टेज किंवा सुरुवातीची स्टेज असते त्यावेळेला जेव्हा हे होतं त्यावेळेला चट्टे येण्याचे चान्सेस हे जास्त असतात. आणि साधारण हे चट्टे येण्यासाठी 1 ते 2 आठवड्याचा हा पिरियड जातो. कधी कधी हा 3 दिवसात सुद्धा येऊ शकतात आणि कधी कधी इट मे टेक अप टू 3 वीक्स ऑल्सो. तर ह्याला आपण किबनर्स फिनॉमिना असं म्हणतो. त्याच्यामुळे सोरायसिसच्या रुग्णाला आपण जे म्हणतो की कुठल्याही प्रकारे बाबा मार न लागता कामा नये. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. सेकंड पॉईंट इज सीझनल व्हेरिएशन्स. तर सीझनल व्हेरिएशनमध्ये होतं काय, तर बरेचशा रुग्णांना चट्टे सोरायसिसचे लाल रंगाचे चट्टे ज्याच्यावरती पापुद्रे येणे हे वर्षभर असतात. पण आपण एकंदरीत कुठल्याही सोरायसिसच्या रुग्णाबरोबर आपण बोललो की त्याच्याकडनं आपल्याला लगेचच लक्षात येतं की तो तक्रार करतो की सर थंडीच्या काळामध्ये मला सोरायसिसचा जास्त त्रास होतो. तर बेसिकली थंडीमध्ये होतं काय, द वेदर इज टोटली ड्राय. त्याच्यामुळे हे जे सोरायसिस कुठलेही आता आपण साधी थंडी जरी म्हटली तरी आपली त्वचा ही साधारण कोरडी होण्याची टेंडन्सी असते. तर सोरायसिसच्या रुग्णांमध्ये ह्याचं प्रमाण अधिक प्रमाण असतं. त्याच्यामुळे त्यांना थंडीमध्ये जास्त काळजी करण्याची गरज असते. थर्ड इज अल्कोहोल आणि स्मोकिंग. तर अल्कोहोल आणि स्मोकिंग हे जे बरेचसे जे मेडिकल कंडिशन्स असतात म्हणजे राईट फ्रॉम हृदयरोग असतील, रिनल किडनीचे काही आजार असतील, लिव्हरचे आजार असतील, तर सगळ्या आजारांमध्ये अल्कोहोल आणि स्मोकिंग हे अवॉइड करणं तेवढंच जास्त गरजेचं आहे. तेच ॲप्लिकेबल सोरायसिसला पण आहे. ज्या व्यक्तींमध्ये स्मोकिंगचं प्रमाण म्हणजे अगदी 10 ते 15 सिगरेट्स पर डेचं जर प्रमाण असेल तर त्याच्यामुळे सोरायसिस हा सिव्हिअर होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याचप्रमाणे अल्कोहोल कन्झम्पशन जरी असेल तरी एखाद्या सोरायसिसच्या व्यक्तीमध्ये ते तीव्र होण्याचे चान्सेस जास्त असतात. काही मेडिसिन्स ज्याला आपण ड्रग्स म्हणतो, मेडिसिन्स जे काही असतात कुठल्या आपण अन्य आजाराला दिलेले असतात हे मेडिसिन्स, पण मग ह्या मेडिसिन्समुळे सुद्धा सोरायसिसची सुरुवात होऊ शकते का, तर त्याचं उत्तर आहे हो. तर असे कुठले मेडिसिन्स आहेत की ज्याच्यामुळे सोरायसिसची उत्पत्ती होऊ शकते, एक तर बीटा ब्लॉकर्स, सेकंड इज एस इनिबिटर्स. तर हे जे औषधोपचार आहेत हे साधारण बीपी, ब्लड प्रेशर म्हणतो आपण किंवा हृदयरोग ह्याच्यासाठी वापरले जातात. तर ह्याच्यामुळे सुद्धा सगळ्या पेशंट्समध्ये होतो का, तर असं याचं उत्तर नाही आहे. तर काही जे ससेप्टेबल इंडिव्हिज्युअल्स आहेत त्याच्यामध्ये ह्याची उत्पत्ती होण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर लिथियम, इट इज ऑल्सो वन ऑफ द मॉलिक्यूल. क्लोरोक्विन, अँटी मलेरियल्समध्ये अगदी क्लोरोक्विन आपण सर्रास वापरतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही रुग्णांना ससेप्टेबल इंडिव्हिज्युअल्समध्ये सोरायसिस होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर सोरायसिस हा जेव्हा ड्रग्समुळे जेव्हा किंवा मेडिसिन्समुळे जेव्हा होतो तो काही असा बाकीच्या सोरायसिस सारखा हा अधिक काळ चालतो असं नाहीये. वन्स यू स्टॉप द मेडिसिन्स साधारण 4 to 6 वीक्स नंतर हा सोरायसिसचे लिजन्स जातात. त्याच्या पुढे आहे इन्फेक्शन्स. साधारण कुठल्या इन्फेक्शन्समुळे हे सोरायसिसचे आधार प्रेसिपिटेट होऊ शकतात. प्रेसिपिटेट म्हणजे ह्याच्याने सुरुवात होत नाही, तर ऑलरेडी एक्झिस्टिंग जे सोरायसिसचे पेशंट्स असतात त्यांना अधिक प्रमाणामध्ये सिव्हिअर होऊ शकतात. तर सगळ्यात मोस्ट कॉमन रिझन इज बीटा हेमोलिटिक स्ट्रेप्टोकोकल सोअर थ्रोट इन्फेक्शन. तर सोअर थ्रोट इन्फेक्शन जर होत असेल तर लहान मुलांमध्ये आपण बघतो की सोअर थ्रोट घशाचं जे इन्फेक्शन आहे त्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. तर ह्या मुलांमध्ये गटेड टाईप ऑफ सोरायसिस हे प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं. आणि मग ह्याच्यासाठी सोरायसिसच्या उपचाराबरोबरच आपल्याला अँटीबायोटिक्स देणं गरजेचं पडतं जेणेकरून हा सोरायसिसचा आजार कंट्रोलमध्ये येतो. इतर कोणकोणते ट्रिगरिंग फॅक्टर्स आहे याविषयी सर आपण जाणून घेऊया. पण आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. निफाडवरून प्रश्न विचारतायत बाळासाहेब तासकर. नमस्कार. हा बोला. माझं असं म्हणणं मॅडम, माझ्या जांघेमध्ये वचका येतोय साईडनं दोन्ही बाजूला आणि बारीक बारीक पोळे येत आहेत. तर त्याच्यासाठी ते पाट्यातून पाणी खाजून त्याच्यावर औषध उपचार काय केला पाहिजे? तास्करजी, तुम्ही जे कंप्लेंट्स आम्हाला सांगितलेली आहे की तुम्हाला जांघेमध्ये त्रास आहे, तर मोस्ट ऑफ द टाइम जांघेमध्ये आपल्याला फंगल इन्फेक्शन्स ह्याचं प्रमाण आपल्याला जास्त बघायला मिळतं. एस्पेशली जांघेमध्ये होतं कसं, तर एकतर आपल्याला कंटिन्युअस घाम येत असतो
तिथलं लोकल टेम्परेचर वाढतं, ह्युमिडिटी वाढते, तर तिथल्यामुळे काय होतं फंगल इन्फेक्शन्सला त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी पूरक त्यांना ॲटमॉस्फिअर मिळतं. त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन्स आर मोर कॉमन इन द ग्रॉइन एरियाज. आलं का लक्षात? पण बाकीचे पण आजार हे जांघेमध्ये असू शकतात. असं नाही की जांघेमध्ये आहे म्हटल्यानंतर प्रत्येक इन्फेक्शन हे फंगल इन्फेक्शनच असतं. तर फंगल इन्फेक्शन इज द मोस्ट कॉमन इन्फेक्शन विच इज सीन इन द ग्रॉइन्स. त्याच्यामुळे मला वाटतं तिथे बघणं गरजेचं आहे आणि अकॉर्डिंगली आपल्याला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. बरोबर. सर, जेव्हा ट्रिगरिंग फॅक्टर्स विषयी बोललात तुम्ही, तेव्हा इतर अनेक फॅक्टर्स सांगितले, जसं ट्रॉमा सांगितलं, अल्कोहोल, स्मोकिंग, इतर काही ट्रिगरिंग फॅक्टर्स असू शकतात का? बरोबर. तर अजून एक फॅक्टर आहे ते म्हणजे आपण म्हणतो मेटाबॉलिक सिंड्रोम. तर मेटाबॉलिक सिंड्रोम हे समजून घेण्याचं खरंच फार महत्त्वाचं आहे. तर मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे नेमकं काय? तर मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर डिस्लिपिडिमियाज. डिस्लिपिडिमिया म्हणजे काय की रक्तातली आपण चरबीचं प्रमाण. तर रक्तातल्या चरबीचं प्रमाण जास्त असणे, डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि वजन, इन्क्रीज वेट, ओबेसिटी ज्याला आपण म्हणतो. तर ह्या 4 गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्याला आपण मेटाबॉलिक सिंड्रोम साधारण म्हणतो. तर त्याचे काही क्रायटेरियाज असतात. टू लेबल टू डिफाईन ॲज अ केस ऑफ अ मेटाबॉलिक सिंड्रोम त्याचे काही क्रायटेरियाज असतात. पण सोरायसिसच्या रुग्णांमध्ये हे मेटाबॉलिक सिंड्रोमचे मॅनिफेस्टेशन्स दिसणं जास्त दिसून येतात. जसे की फॉर एक्झाम्पल ह्या पेशंट्समध्ये डायबिटीजचं प्रमाण बघणं किंवा ओबेसिटी किंवा त्याचबरोबर हृदयविकाराचे आजार ह्या पेशंट्समध्ये जास्त दिसून आलेले आहेत. अगदी मला वाटतं 20 ते 30% ह्या रुग्णांमध्ये दिसून येतात ऑलरेडी ज्यांना सोरायसिस आहे. त्याच्यामुळे सोरायसिसच्या रुग्णांना फक्त सोरायसिस म्हणजे फक्त स्किन डिसीज आहे म्हणून त्याला तुम्ही ट्रीट करू नका. तर त्याचे जे बाकीचे गोष्टी आहेत जसे की त्याचे ब्लड प्रेशर असेल, त्याचं डायबिटीज असेल, त्याचं वेट कंट्रोल असणे किंवा हृदयरोगचा प्रेसिपिटेट असणे, तर ह्या सगळ्या गोष्टी तपासणे तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. बरोबर. सर, जेव्हा आपण म्हणतो की सोरायसिसचे अनेक ट्रिगरिंग फॅक्टर्स आहेत किंवा अनुवंशिकता असू शकते, क्रोमोझोम्समध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर असू शकतं, तर नेमकं ह्या आजाराचं प्रमाण काय असू शकतं? जर प्रेव्हलन्स आपण ह्या आजाराचं बघितलं की जर जगाच्या पाठीवरती हा साधारण 2 ते 3% ह्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. तर काही सगळीकडे सारखं आहे का? तर काही स्पेसिफिक एथनिक्स ग्रुपमध्ये किंवा स्पेसिफिक वर्ल्डच्या कुठल्या तरी स्पेसिफिक एरियाजमध्ये ह्याचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त दिसतं आणि काही ठिकाणी हा कमी दिसतो. भारतामध्ये साधारण हा त्याचप्रमाणे 1 ते 2% पर्यंत आपल्याला दिसून येतो. आणि कोणत्या वयोगटामध्ये हा जास्त दिसून येतो जर आपण विचारलं तर इट इज अ बायमोडल पीक. बायमोडल पीक म्हणजे 2 वयोगटामध्ये, एक ते 16 ते 22 आणि दुसरं म्हणजे 55 ते 60 असे 2 बायमोडल पीक्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला सोरायसिसचे रुग्ण जास्त दिसून येतात. बरं. तर हे 16 ते 22 आपण हे वयोगट जे म्हणतो तर साधारण आपण त्यांना टाईप 1 टाईप ऑफ सोरायसिस असं म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये हेरिडिटी जसं म्हणतो आपण जेनेटिक, तर जेनेटिक कंपोनेंट त्याच्यामध्ये थोडंसं जास्त असण्याची शक्यता असते अप टिल द एज ऑफ 40 इयर्स. आणि साधारण 50च्या नंतर जेव्हा सोरायसिसचा आजार येतो तर त्याच्यामध्ये इट इज अ स्पोरॅडिक केसेस, म्हणजे त्याच्यामध्ये काही जेनेटिक किंवा असं काही रोल नाहीये. महिला आणि पुरुष जर आपण बघितलं तर दोघांमध्ये सारख्या प्रमाणातच आपल्याला दिसतो. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये काही भेदभाव नसतो. नाहीये. आपल्याला निपाणीवरून फोन आहे पुढचा. शिवानंद प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मी शिवानंद वशर बोलतो निपाणीहून. आणि माझा प्रश्न असा आहे, काही जाड व्यक्ती जे असतात त्यांच्या अंगावर जे वण असतो ते वण म्हणजे थोडं खाजवत असतो नेहमी आणि ते काही दिवसांनी ते म्हणजे जे वण जे असतो की नाही त्या ठिकाणचा चमडा जातो ते वरचा. मग ते सुद्धा सोरायसिस असू शकतो काय? आणि एक म्हणजे एकेका वेळी नागिन म्हणून एक आजार होतो अंगावरती वगैरे, मग ते चमड्याला म्हणजे खाजवणे आणि चमडा जाणे वगैरे होतो. मग ते सोरायसिसचा प्रकार असतो काय आणि ते कशामुळे होऊ शकतो असं मला साहेबांनी विचारलं. शिवानंदजी, खरंच तुम्ही चांगला प्रश्न विचारला की नागिन म्हणतो ज्याला आपण इंग्लिशमध्ये टेक्निकल टर्ममध्ये त्याला हर्पिस झोस्टर असं म्हणतो. तर हर्पिस झोस्टर इज बेसिकली कॉज्ड बाय व्हॅरिसेला झोस्टर व्हायरस. इट इज अ व्हायरल इन्फेक्शन, म्हणजे इट इज अन इन्फेक्शियस इन ओरिजिन आणि सोरायसिस इज अ नॉन इन्फेक्शियस नॉन कम्युनिकेबल टाईप ऑफ डिसीज. म्हणजे ते पूर्णपणे व्हायरल इन्फेक्शनमुळे होतं हर्पिस झोस्टर. त्याचं मी तुम्हाला कारण पण दिलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला चांगली ट्रीटमेंट आज अवेलेबल आहे. त्याच्यामुळे नागिनीची ट्रीटमेंट असू दे किंवा हे इन्फेक्शियस डिसीजेसची कुठलेही ह्याचे असेल तर आपल्याकडे आज चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि बरेच चांगले नवीन मेडिसिन सुद्धा आलेले आहेत. अगदी असायक्लोव्हिर, व्हॅल असायक्लोव्हिर, फॅम असायक्लोव्हिर, बरीच चांगली आपल्याकडे औषधं अवेलेबल आहेत. तर नागिनीसारख्या जे आजार आहेत जे तुम्ही पटकन जर ट्रीटमेंट सुरू केली तर साधारण 8 ते 10 दिवसांमध्ये तुम्हाला नागिनीपासून रिलीफ मिळतो. बरोबर. सर, आणि जसं तुम्ही म्हणालात की महिला आणि पुरुषांमध्ये हे प्रमाण सारखंच असतं, फक्त काही वयोगटातलं ह्याचं प्रिव्हॅलन्स जास्त असू शकतं. नेमकं सोरायसिसची लक्षणं काय आहेत आणि कोणत्या भागावर सोरायसिस दिसू शकतं याविषयी आपण जाणून घेणारच आहोत. मात्र कार्यक्रमात आत्ता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा.
सर, मगाशी तुम्ही सांगितलं की सोरायसिस हा आजार नेमका कसा होतो, त्यामागची कारणं काय आहेत, लक्षणं नेमकी या आजाराची काय असतात हे सांगू शकाल का? तर सर्वात कॉमन लक्षणं जी आपण म्हणतो सोरायसिसमध्ये ते म्हणजे लाल रंगाचे चट्टे येणे. तर हे लाल रंगाचे चट्टे ज्याला आम्ही पॅप्युल्स अँड प्लाक्स असं म्हणतो, तर हे जे आहेत लाल रंगाचे चट्टे येणे प्लस त्याच्यावरती खाज. तर खाज काही अंशी काही पेशंट्समध्ये हे दिसून येतं. त्याचप्रमाणे बाकीच्या ठिकाणी जेव्हा सोरायसिसची वाढ होते, जर पेशंटने वेळोवेळी जर ट्रीटमेंट घेतली नाही तर हा सोरायसिसची जर वाढ झाली तर त्याच्यामुळे सोरायटिक आर्थ्रोपॅथी म्हणतो, म्हणजे जॉईंट इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतात. त्याच्यामुळे मग सांध्याचे त्यांचे तक्रारी सुरू होऊ शकतात. तर अशा ज्या गोष्टी आहेत ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर कोणत्या भागांवरती हा सोरायसिसचा जास्त दिसून येतं ह्या स्लाइडमध्ये आपण बघूया. तर सर्वात कॉमन एरियाज इज द स्काल्प एरिया. डोक्यावरती ह्याची सुरुवात फार कॉमन आहे. तर ज्याच्यामध्ये भुसा येणे म्हणतो आपण, किंवा लाल रंगाचे चट्टे तिथेही असतात. त्याचप्रमाणे हाताच्या कोपर, गुडघ्यांवरती हे दिस आर द अनदर मोर कॉमन एरियाज. तसेच तळहात आणि तळपाय याच्यावरती त्याचप्रमाणे, आणि तसंच लोअर बॅक पाठीवरती सुद्धा याचं प्रमाण जास्त दिसून येतं. आणि काही अंशी नखांमध्ये सुद्धा इन्व्हॉल्वमेंट ही 10 ते 40% लोकांमध्ये आपल्याला सोरायटिकच्या रुग्णांमध्ये आपल्याला दिसून येते. बरं, असं जेव्हा आपण म्हणतो की सोरायसिसची लक्षणं आहेत आणि काही प्रमाणात एका विशिष्ट ठिकाणावर याचे चट्टे येत असतात, तर सोरायसिसचे त्याप्रमाणे काही प्रकार पडू शकतात का? बरोबर, अगदी सोरायसिसचे आपण प्रकार आहेतच, ते आपण बघूया. पहिल्या स्लाइडमध्ये सगळ्यात कॉमन जे की 70 ते 80% रुग्णांमध्ये आपल्याला जे दिसून येतं त्याला म्हणतो आपण सोरायसिस, प्लाक टाईप सोरायसिस. तरी आपण ह्याच्यामध्ये दिसतंय आपल्याला की लाल रंगाचे चट्टे ह्या रुग्णाच्या पाठीवरती दिसत आहेत, हाताच्या कोपरवरती पण दिसत आहेत आपल्याला, तसेच अन्य भागावरती पण असू शकतात. पण दिस इज द मोस्ट कॉमन थिंग, प्लाक टाईप म्हणतो आपण. प्लाक म्हणजे काय? इट इज अ सॉलिड एलिव्हेशन अबाव द स्किन सरफेस. म्हणजे हे चट्टे स्किनच्या थोड्याशा वरती आलेले असतात आणि त्यांची साईज जी आहे ते 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त असते आणि इट कॅन गो अप टू 5 सेंटीमीटर्स ऑर इव्हन 8 to 9 सेंटीमीटर्स ऑल्सो. तर असे जे आपल्याला दिसून येतं तर प्लाक टाईप. तर पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया की काही रुग्णांना असेच लाल रंगाचे चट्टे किंवा प्लाक्स, आपण पॅप्युल्स अँड प्लाक्स म्हणतो, तर गुडघ्यांवरती येणे, डोक्यावरती येणे किंवा हाताच्या कोपरवरती, हे जे कॉमन साइट्स आहेत त्याला आपण प्लाक टाईप सोरायसिस म्हणतो. त्याच्या पुढचा जो प्रकार आहे त्याला आपण गटेट टाईप ऑफ सोरियासिस म्हणतो. गट्टा व्हॉट इज द मिनिंग ऑफ गट्टा? गट्टा याचा अर्थ आहे पाण्याचा थेंब. तर ह्याच्यामध्ये जे आहेत ह्याच्यामध्ये आपण बघतोय की पुरळ जी आहे ती अगदी कमी छोट्या साईजमध्ये दिसते आपल्याला. ही काय फार अशी प्लाक टाईप सोरायसिस सारखे की मोठे आपल्याला चट्टे दिसून येत नाहीत. हे बारीक छोट्या साईजचे चट्टे असतात. आणि हे जे गटेट टाईप ऑफ सोरायसिस मगाशी सांगितल्याप्रमाणे सोर थ्रोट इन्फेक्शन, म्हणजे स्ट्रेप्टोकोकल सोर थ्रोट इन्फेक्शन झाल्यानंतर असे चट्टे येण्याचे चान्सेस हे गटेट सोरायसिस हे जास्त असतात. गटेट सोरायसिसचं प्रमाण साधारण सोरायसिसच्या रुग्णांमध्ये बघितलं तर 2 ते 4% लोकांमध्येच हे जास्त दिसून येतं. आणि सांगितल्याप्रमाणे अँटीबायोटिक्स आणि हे घेतल्यानंतर त्याला सुंदर रिस्पॉन्स मिळतो. त्याच्यानंतर बघितलं पामोप्लांटर सोरायसिस, म्हणजे सोरायसिसचे चट्टे आपल्याला तळहातावर आणि तळपायावरती हे पण दिसून येतात. तर काही रुग्णांना असं असतं की लोकलाइज्ड टाईप असतो, म्हणजे काय होतं की फक्त तळहात आणि पायांवरच ह्यांना चट्टे असतात, पूर्ण म्हणजे नंतर परत कुठे पसरत पण नाही. बरे झाले तर तिथेच बरे होतात आणि परत नवीन चट्टे त्याच ठिकाणी येऊ शकतात. त्याला आपण पामोप्लांटर टाईप ऑफ सोरायसिस म्हणतो, ज्याच्यामध्ये चट्टे हे जास्त जाड असतात आणि आपल्याला जास्त चिरा पण याच्यामध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर 2 जे सिव्हिअर टाईप ऑफ सोरायसिस आहेत त्याला आपण एक पस्ट्युलर सोरायसिस आणि सेकंड इज एरिथ्रोडर्मिक सोरायसिस. सो एरिथ्रोडर्मिक सोरायसिस म्हणजे काय? बेसिकली सोरायसिस इज अ लोकलाइज्ड, मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज लोकलाइज्ड. पण जेव्हा आपण वेळेवर जर ट्रीटमेंट घेतलं नाही तर मी मगाशी म्हणालो तसं याची पसरण पावतं, तर इट डिस्ट्रीब्युट्स. So when it involves more than 80 to 90% of the body surface area, then it is called as the erythrodermic. तर ह्या रुग्णांमध्ये आपल्याला बरेचसे दिसतात फोटोग्राफ्समध्ये, स्लाइड्समध्ये, की एरिथ्रोडर्मिक सोरायसिस म्हणजे अगदी 80 ते 90% बॉडी सरफेस एरिया कव्हर झालेला आहे असल्या पेशंट्समध्ये. तर ह्या असल्या पेशंट्सला आपल्याला ऍडमिट करून त्यांची नितांत काळजी घेणं गरजेचं आहे. का माहिती आहे का? जे पापुद्रे जेव्हा स्किनमधून पापुद्रे निघतात त्याच्यातनं एसेन्शियल न्यूट्रिएंट्स तो पेशंटमधनं जात असतात. अगदी आयर्न असेल, B12 असेल, फोलिक ऍसिड असेल, तर असे, आणि मोस्ट इज द इम्पॉर्टंट इज द अल्बुमिन. प्रोटीन लॉस खूप होतो. तर एखादा नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये 30 ग्रॅम ऑफ स्केल्स जेव्हा आपण लॉस करतो, तेच एरिथ्रोडर्मिक सोरायसिसचे स्केल्स जर आपण वजन केलं तर साधारण 100 ग्रॅमपर्यंत ते स्केल्स दररोज एवढे शेड ऑफ होतात. तर आपल्याला असल्या रुग्णांची काळजी घेणं जास्त गरजेचं. आणि त्याचबरोबर असल्या रुग्णांमध्ये जे आपलं नॉर्मल टेम्परेचर रेग्युलेशन जे फंक्शन असतं तर ते सुद्धा डिसरेग्युलेट होतं असल्या रुग्णांमध्ये, आणि मग त्यांना शिवरिंग, म्हणजे ते शिवरिंग ह्या लोकांमध्ये आपल्याला जास्त दिसून येतं. निश्चितच आपण जे इतर प्रकार आहेत त्यांच्याकडे वळूया. पण आपल्याला पुढचा प्रश्न आहे. आपल्याला प्रश्न विचारतायत राजीव म्हस्के वाशिमवरून. नमस्कार. नमस्कार राजीवजी, बोला.
नमस्कार मॅडम. हा बोला. मॅडम माझ्या गालावरती जो तो पाठीवरचा इमेज दाखवला होता आणि पाठीवर जसं सरने एक इमेज दाखवला होता तसा म्हणजे तळ हाता एवढा गालावर येते आणि ते खाजवतो आणि लालसर पडतो. मस्केजी, मला तुम्हाला सांगू इच्छितो की लाल रंगाचे जे चट्टे आहेत, म्हणजे आपण जे सोरायसिस आपण आता जे डिस्कस करतोय, इट इज वन ऑफ द डिसीज ऑफ द पॅप्युलोस्कोमस ग्रुप ऑफ डिसऑर्डर. म्हणजे लाल रंगाचे चट्टे येणे, खवल्या येणे किंवा पापुद्रे येणे हा जो प्रकार आहे हा फक्त सोरायसिस मध्येच येतो का, तर याचा अर्थ आहे नाही. तर बाकीचे पण असे कंडिशन्स आहेत विच कॅन मिमिक सोरायसिस बट दे आर नॉट सोरायसिस. म्हणजे जे सोरायसिसच्या चट्ट्यांसारखे दिसू शकतात पण ते सोरायसिस नसतात. तर असे कुठले असतात? पिट्रियासिस रोझिया असतात, पिट्रियासिस रुब्रा पायलॅरिस असतात, पॅरासोरियासिस असतात, पिट्रियासिस अल्बा असतात. तर म्हणजे चेहऱ्यावरती पण साधारण पिट्रियासिस अल्बा सारखे लिजन्स येऊ शकतात. तर प्रत्येक लाल रंगाचा चट्टा आणि त्याच्यावरती खवल्या येणे किंवा पापुद्रे येणे म्हणजे सोरायसिस हा नसतो. बरोबर. सर, जेव्हा तुम्ही म्हणत होता की गट्टेड सोरायसिस आहे, पामोप्लांटर सोरायसिस आहे, तसा एक गंभीर प्रकारचा सोरायसिस सांगितलं तुम्ही, एरिथ्रोडर्मिक सोरायसिस, अजून काही प्रकार आहेत का? तर त्याच्याही एक सिव्हिअर प्रकार आहे ज्याला आपण पश्च्युलर टाइप ऑफ सोरायसिस म्हणतो. तर ह्या स्लाइडमध्ये जस्ट बघूया पश्च्युलर टाइप ऑफ सोरायसिस म्हणजे काय. तर पश्च्युल म्हणजे पू भरलेला फोडे जे असतात त्याला आपण पश्च्युल म्हणतो, पण त्यांची साईज काय फार मोठी नसते. इट इज लेस दॅन युजली 5 सेंटीमीटर, 2 ते 3 मिलीमीटर किंवा 2 ते 3 एवढ्या 5 मिलीमीटर पर्यंत हे लिजन्स असू शकतात. पण हे जे पू भरलेले फोडे असतात, तर पश्च्युलर टाइप ऑफ सोरायसिस जे असतो हा लोकलाइज्ड एखादा स्पेसिफिक एरिया बॉडी असेल त्याला आपण लोकलाइज्ड पश्च्युलर सोरायसिस म्हणतो, किंवा तो अगदी एक्सटेन्सिव्ह पूर्ण बॉडीवरती पण असू शकतो ज्याला आपण जनरलाइज्ड पश्च्युलर टाइप ऑफ सोरायसिस, असं वॉन जुम्बोस टाइप ऑफ पश्च्युलर टाइप ऑफ सोरायसिस म्हणतो. तर जेव्हा लोकलाइज असेल तेव्हा एवढी काळजी नाहीये, पण जेव्हा तो जनरलाइज असेल तर तेव्हा आपल्याला नक्कीच काळजी घेणं गरजेचं आहे. जसं आपण एरिथ्रोडर्मिक सोरायसिस म्हणतो तसंच आपण पश्च्युलर सोरायसिसच्या एक्सटेन्सिव्हला आपण ऍडमिट करून त्यांची पुढची ट्रीटमेंट करणं गरजेचं म्हणजे पश्च्युलर म्हणजे आपण म्हणतो की ज्याच्यात पू असतो. म्हणजे हा जो पू आहे आणि आपल्याला इतर वेळेला जेव्हा पू येतो ते इन्फेक्शनमुळे होतो, पण सोरायसिस मध्ये जे पस असतं इट इज अ स्टराईल पश्च्युल. स्टराईल म्हणजे तुम्ही जर त्याच्यावरती ग्रोथ करायला गेला तर तुम्हाला त्याच्यात ऑर्गॅनिझम कुठला मिळणार नाही. सो इट इज कॉल्ड एज अ स्टराईल पश्च्युल्स. हा त्याचा गुण आहे त्या आजाराचा. बरोबर. ह्याच्याच बरोबर अनेक वेळेला आपण बघतो की काही नखांमध्ये सुद्धा बदल घडून येतात सोरायसिस मध्ये. हा नेमका काय प्रकार आहे आणि ते का होतात? तर नखांमध्ये जे सोरायसिस जेव्हा होतो, सोरायसिस बेसिकली इट इज इन्व्हॉल्विंग ऑल द एपिडर्मल सेल्स. त्याचप्रमाणे नखांमध्ये सुद्धा 10 ते 50% लोकांमध्ये सोरायसिसच्या रुग्णांमध्ये आपल्याला नेल चेंजेस आपल्याला दिसून येतात. तर कुठल्याही पेशंट सोरायसिसचं जेव्हा आपण एक्झामिन करतो त्याचे नख आणि तळहात आणि तळपाय हे बघितल्याशिवाय आपण त्याचं पूर्णपणे म्हणू शकत नाही की आपण एक्झामिन केलेलं आहे. तर ह्या स्लाइडमध्ये आपण जस्ट बघूया की नखांची इन्व्हॉल्वमेंट काय होऊ शकते. तर नखांची जी नेल प्लेट असतो, जे आपल्याला नेल जे वरती दिसतं, तर त्याची उत्पत्ती कुठून होते, तर ही नेल मॅट्रिक्स म्हणजे जे सबअंगुअल प्रॉक्सिमल नेल फोल्ड आहे, तर प्रॉक्सिमल नेल फोल्डच्या खाली जस्ट तिथे नेल मॅट्रिक्स असते जिथनं आपल्याला नेल प्लेटची उत्पत्ती ही होत असते. जसं आपल्याला सोरायसिसमध्ये एपिडर्मल जसं इन्व्हॉल्वमेंट होते तसंच नेल मॅट्रिक्सची पण इन्व्हॉल्वमेंट होते. आणि नेल मॅट्रिक्सची जेव्हा इन्व्हॉल्वमेंट होते तर त्याच्यापासून जे नेल नखाचं जे काही स्ट्रक्चर तयार होतं त्याला ते अफेक्ट करू शकतं. तर सर्वात कॉमन ह्या स्लाइडमध्ये मी दाखवतो तुम्हाला. तर नेल प्लेटमध्ये आपल्याला नेल पिट्स, दिस इज द मोस्ट कॉमन थिंग. तर नेल पिट्स म्हणजे या नखावरती तुम्हाला खड्डे काही दिसून येतील, तर हे खड्डे डीप असतात या सोरायसिस या पेशंट्समध्ये. दिस इज द मोस्ट कॉमन फाइंडिंग. तर दुसरे फाइंडिंग्स काय असतात अदर दॅन नेल पिट्स, त्याला म्हणतात आपण ब्यूज लाईन्स. तर ब्यूज लाईन्सच्या व्यतिरिक्त कुठले नेल चेंजेस, नेल डिस्कलरेशन म्हणजे ह्यांचे जे नखाचे जे रंग असतात ते चेंज होतात. त्याच्यानंतर स्प्लिंटर हिमरेजेस म्हणजे नेल बेड जे असतं नखाच्या खाली जे स्ट्रक्चर असतं नेल बेड असतं म्हणजे ज्याच्यावरती नख हे असतं. सो दॅट इज अ नेल बेड. नेल बेडची जेव्हा इन्व्हॉल्वमेंट होते तेव्हा ओलफ्लेक फिनॉमिना असं आपल्याला साईन दिसून येते, पिवळ्या रंगाचा डॉग किंवा ऑइल ड्रॉप साईन असं आपण त्याला म्हणतो. अगदी जर जास्त प्रमाणात जर नेल इन्व्हॉल्वमेंट झाली तर नेल डिस्ट्रोफी म्हणजे नेल तिथनं पूर्ण डिस्ट्रॉय होऊ शकते. आणि सबंगोल हायपरकेराटोसिस हे जे आहे डिपॉझिशन ऑफ द केराटिन बिलो द नेल अँड ओनिकोलायसिस इज द सेपरेशन ऑफ द नेल प्लेट फ्रॉम द नेल बेड. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. आणि काही रुग्णांमध्ये अगदी क्वचितच असं होतं की नेल इन्व्हॉल्वमेंट होते आणि बाकीच्या ठिकाणी चट्टे नसतात. पण ह्याचं प्रमाण अगदी कमी आहे. जनरल इट इज अ सोरायसिसचाच पेशंट असतो, चट्टे असतातच आणि त्याबरोबरच त्याला नखांची इन्व्हॉल्वमेंट दिसून येते. अनेक वेळा सर आपण बघतो की कानाच्या मागे अशा डॅन्ड्रफ सारखं केसांमध्ये होतं, तर हे पण सोरायसिसचा प्रकार आहे का? तर तुम्ही जे प्रश्न विचारला तोही अगदी बरोबर आहे. दिस इज द मोस्ट कॉमन फाइंडिंग की सोरायसिसची बऱ्याच वेळेला सुरुवात कधी कधी डोक्यावरती पण होते. तर डोक्यावरती भुसा येणे अगदी सुरुवात अशी होऊ शकते. आणि डॅन्ड्रफ हा जो मोस्ट कॉमन
प्रॉब्लेम आहे डोक्यावरतीच्या केसांचा, सो दॅट इज द डॅन्ड्रफ म्हणू, किंवा त्याचबरोबर अजून एक एंटिटी आहे ज्याला आपण सिबोरिक डर्मटायटिस म्हणतो, आणि त्याचबरोबर दिस इज द सोरायसिस, स्काल्प सोरायसिस. तर सोरायसिसचे पण चट्टे स्काल्पवरती म्हणजे डोक्यावरती येऊ शकतात. सो यू हॅव टू डिस्टिंग्विश इट व्हेरी प्रॉपरली की ह्या सोरायसिसच्या प्रॉपर जर चट्टे कानामागेपर्यंत गेले असतील तर चट्टे असणे हे फार महत्वाचं आहे. तर ते तुम्ही एक्झामिनेशन करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर बाकीच्या ठिकाणी सुद्धा असतं. नुसतं स्काल्पवरती असेल तर समटाइम्स इट इज रिअली डिफिकल्ट टू डिफाईन वेदर इट इज अ पिट्रियासिस सिका ज्याला आपण डॅन्ड्रफ म्हणतो, किंवा सिबोरिक डर्मटायटिस म्हणतो, किंवा स्काल्प सोरायसिस. सो दिस इज व्हेरी ट्रिकी क्वेश्चन. इतर कोणत्या शरीर भागांवर सोरायसिस होऊ शकतो? तर अजून एक प्रकार आहे ज्याला आपण इन्व्हर्स सोरायसिस म्हणतो. तर इन्व्हर्स किंवा फ्लेक्शरल सोरायसिस म्हणजे काय, जेव्हा स्किन फोल्ड्स एकत्र येतात, एस्पेशली इन द नेक फोल्ड्स, ॲक्झिलरी फोल्ड्स काखेमध्ये, किंवा ग्रॉइन्समध्ये, जांघेमध्ये, किंवा इन्फ्रामेमरी एरियाज. या स्लाइडमध्ये दिसेल इन्फ्रामेमरी एरियाजमध्ये. तर हे जे चट्टे असतात हे जास्त थिक किंवा जास्त जाड नसतात. बाकीच्या ठिकाणी जेव्हा जास्त जाड असतात, इन्फ्रामेमरी एरियामध्ये हे चट्टे थोडे पातळ असतात, आणि हे जास्त स्केली म्हणजे पापुद्रेचं प्रमाण पण याच्यात कमी असतं, आणि खास पण याच्यामध्ये कमी असतं. पण असल्या ठिकाणी फक्त सुपरॲटेड फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. सोरायसिसचा एक महागंभीर प्रकार म्हणजे सोरायटिक आर्थरायटिस. नेमका सोरायटिक आर्थरायटिस म्हणजे काय आहे, आणि तो सोरायसिस बरोबरच असतो का कधी कधी इंडिव्हिज्युअली सुद्धा होऊ शकतो? अगदी बरोबर आहे. तर सोरायटिक आर्थरायटिस, सोरायसिसच्या रुग्णांमध्ये जर आपण फॉलोअप घेतला आणि त्या पेशंटने जर अर्ली ट्रीटमेंट नाही घेतली तर 10 ते 40% सोरायसिसच्या रुग्णांना, अगदी 10% लोकांना आपल्याला सोरायटिक आर्थरायटिसमध्ये दिसण्याचे चान्सेस आपल्याला दिसून येतात. तर पेशंट्स दे स्टार्ट कंप्लेनिंग की साधारण आम्हाला जॉईंट पेन्स होत आहेत. तर हे कुठले जॉईंट्स इन्व्हॉल्व्ह होतात तर ह्या स्लाइडमध्ये जस्ट बघूया आपण. तर 5 डिफरंट टाइप्स ऑफ सोरायटिक आर्थरायटिस. तर त्याच्यातला जो सगळ्यात मोस्ट कॉमन आहे त्याला ओलिगो आर्टिक्युलर आर्थरायटिस म्हणतो आपण, ज्याला एस्पेशली ज्याच्यामध्ये प्रॉक्सिमल इंटरफॅरेंजियल जॉईंट, बोटांचे जे जॉईंट्स असतात ते इन्व्हॉल्व्ह होतात, आणि तसेच आपले टोज म्हणजे पायाचे जे टोज फिंगर्स असतात त्याचे ते इन्व्हॉल्व्ह होतात. तर दिस इज द मोस्ट कॉमन एरिया. आणि सेकंड इन्व्हॉल्वमेंट इज इट कॅन बी ऑफ वर्टिब्रा, स्पाइन. स्पाइनचे सुद्धा इन्व्हॉल्वमेंट सोरायटिक आर्थरायटिस मध्ये होऊ शकते. तर त्याचे विशिष्ट क्रायटेरियाज असतात टू कॉल इट ॲज अ सोरायटिक आर्थरायटिस. त्याच्यामध्ये रेडिओलॉजिकल सायन्स पण आपल्याला दिसून येतात जेव्हा आपण एक्सरेज घेतो, टू लेबल इट ॲज अ केस ऑफ एन सोरायटिक आर्थरायटिस. मग लहान मुलांमध्ये सुद्धा सोरायसिस होऊ शकतो का? अगदी बरोबर म्हणाला तुम्ही. तर लहान मुलांमध्ये आपण बाय मॉडेल पीक बघितलंच होतं की जे एक तर 16 ते 22-60 असे 2 पीक्स आपल्याला सोरायसिसचे दिसून येतात. पण लहान मुलांमध्ये जेव्हा सोरायसिसची उत्पत्ती होते साधारण 6 ते 10, 6 to 10 years या पिरियडमध्ये आपल्याला जास्ती करून रुग्ण दिसून येतात. पण तसं जर विचारलं तर सोरायसिसचे आजार हे कुठल्याही वयात येऊ शकतात. पण दिस इज द मोस्ट कॉमन एज, 6 to 10 जनरली चिल्ड्रन या एज ग्रुपमध्ये येतात. पण फक्त याची विशेषता एवढंच एक चांगलं आहे की ह्याच्यामध्ये सिव्हिअर टाइप ऑफ सोरायसिस आपल्याला दिसून येत नाही. जेव्हा चाइल्डहुड टाइप ऑफ सोरायसिस असतं म्हणजे जसं की रेथ्रोडॉमिक सोरायसिस असेल, पस्ट्युलर सोरायसिस असेल, तर या वयोगटामध्ये जास्त दिसून येत नाही. ते एक चांगलं आहे. पण ह्या वयामध्ये इचिंग म्हणजे खाजेचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. गटेड टाइप ऑफ सोरायसिस याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं. कारण काय, सोरथ्रोट इन्फेक्शन मुलांमध्ये तसं आपल्याला जास्त बघायलाच मिळतं. त्याच्यामुळे हे टाइप ऑफ सोरायसिस आपल्याला यांच्यामध्ये जास्त दिसून येतं. संजय आपल्याला प्रश्न विचारतायत अमरावतीवरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. हा मॅडम, मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की सोरायसिस हा जे आजार आहे हा दीर्घ आजार आहे का? आणि दुसरी गोष्ट, याच्यावर जवळपास 4 वर्षापासून मी उपाययोजना करत आहे तरी पण तो कमी होत नाही. बरं, बरोबर आहे. अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारलाय. जुनाट आजार आहे का दीर्घकाल, आणि उपचार मी पण असं बघते की अनेक वेळेला उपचार बरीच वर्ष चालू असतात पण तरी काही फायदा होत नाही याचा. नाही, आपण असं नाही म्हणायला पाहिजे. ऍक्च्युअली इट्स, मी आधीच सांगितलं म्हणजे व्याख्या जर आपण बघितली तर सुरुवातीलाच आपण व्याख्या बघितली, इट्स अ क्रॉनिक डिसीज. क्रॉनिक म्हणजे जास्त काळ चालणारा हा आजार आहे, आणि इट इज नोन टू हॅव रेमिशन्स अँड एक्झासर्बेशन्स. रेमिशन्स अँड एक्झासर्बेशन्स म्हणजे कसं आहे, आपण डायबिटीज बघतो, आपण हायपरटेन्शन बघतो. तर त्याच्यामध्ये जसं कधी वाढ होते त्याप्रमाणे आपण गोळ्यांमध्ये वाढ करतो, आणि जेव्हा कमी होतं आपण गोळ्यांमध्ये त्याची कमी होते. तसंच सोरायसिसचा पण हा आजार आहे. आपण पूर्णपणे क्युअर नाही, पण वी कॅन कीप इट अंडर कंट्रोल. सो दिस इज इम्पॉर्टंट फॉर सोरायसिस. तर जेव्हा पण थोडीशी सुरुवात होत असेल तर आपण त्याच्यावरती लगेचच उपचार घेणं गरजेचं आहे. आणि एकदा तो रेमिशन मध्ये म्हणजे जेव्हा तो पूर्ण बरा झालेला असतो, वी हॅव टू कीप अ फॉलोअप. आणि जर कधी परत सुरुवात झाली तर त्याची अर्लिएस्ट ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. निश्चितच. आणि या सोरायसिसवर आधुनिक उपचार पद्धती काय आहे याविषयी सुद्धा आपण माहिती घेऊया. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा.
डॉक्टर प्रधान, मी काय म्हणते की आपण जेव्हा म्हणतो की सोरायसिसच्या आजाराबरोबर स्वरूप बघितलं, लहान मुलांमध्ये होऊ शकतं हे सुद्धा बघितलं, ह्याचा जो कोर्स असतो म्हणजे या आजाराचं स्वरूप जे आहे ना ते काय आहे ते मला सांगा. सोरायसिसचा जो कोर्स असतो तो खरंच महत्त्वाचा आहे. सगळ्याच पेशंटच्या हिशोबाने जर आपण बघितलं की इट्स हायली अनप्रेडिक्टेबल इन द सेन्स की एखाद्याला सोरायसिसचा आजार हा किती काळ टिकू शकतो, किती काळ राहू शकतो, किंवा त्याची ट्रीटमेंट किती काळानंतर ट्रीटमेंट बंद केल्यानंतर तो परत उद्भवणार आहे का नाही, तर हे सांगणं इट इज अ व्हेरी अनप्रेडिक्टेबल. पण व्हॉट वी कॅन डू इज वी कॅन ट्रीट सोरायसिस, वी कॅन कीप इट अंडर कंट्रोल अँड वी हॅव टू डू अ रेग्युलर फॉलोअप ऑफ दिस केसेस. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. हे माहिती असणं गरजेचं आहे. फक्त आपण बऱ्याच वेळेला आम्ही रुग्णांना बघतो की यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली, वेगवेगळे पॅथीज ते ट्रीटमेंट घेतात, पण मग दे आर कमाव. आता जसं आताच हे आपल्या पेशंटने सांगितलं की 4 वर्ष सुद्धा ट्रीटमेंट घेऊन सुद्धा त्यांना फरक नाहीये. तर त्या आजाराचं स्वरूपच असं आहे की जगाच्या पाठीवर जरी तुम्ही कुठेही जरी गेला तरी अजून औषध नाही की ते दिला आणि ते परत सोरायसिसचे चट्टे त्या व्यक्तीला परत येणार नाहीत. इट कॅन बी अ नॅचरल कोर्स की एखाद्या पेशंटने ट्रीटमेंट घेतली आणि त्याला परत सोरायसिसचे चट्टे आले नाही. दिस कॅन बी अ नॅचरल थिंग. पण असे बरेच उपचार पद्धती आता नवीन सुद्धा बरेच निघालेली आहे, ते मी पुढच्या सेक्शनमध्ये सांगणारच. डॉक्टर प्रधान, जेव्हा आपण म्हणतो की ह्याचे जे असेसमेंट टूल्स वगैरे आहेत तर हे तीव्रता मोजण्याचं पण काही प्रमाण असू शकतं का? बरोबर. तर एखादा रुग्ण जेव्हा आपल्याकडे ऍडमिट होतो किंवा ओपीडी वरती येतो तर तो किती स्वरूप त्याचा आजार किती सिव्हिअर आहे हेही मोजणं तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याची उपचार पद्धती ठरवता येते आणि फॉलोअप घेता येतो की आपल्याला साधारण आपल्या ट्रीटमेंटला हा पेशंट रिस्पॉन्ड करतोय का नाही. तर त्याचे वेगवेगळे आहेत. तर या स्लाइडमध्ये बघूया आपण. त्याला आपण पासी स्कोर म्हणतो. पासीज सोरॅटिक एरिया सिव्हिरिटी इंडेक्स आहे, बॉडी सरफेस एरिया किती इन्व्हॉल्वमेंट आहे, तसंच डेमॅटॉलॉजिकल लाईफ क्वालिटी इंडेक्स. तर अशा रुग्णांमध्ये मानसिक जे आहे तेही असंतुलन झालेलं असतं, तेही आपल्याला काळजी घेणं तेवढेच गरजेचं आहे. तर ह्या स्लाइडमध्ये जसं बघितलं की आपण साधारण बॉडी सरफेस एरिया किंवा पासी स्कोर अप टू 3% असेल तर त्याला आपण माइल्ड असं डिसीज म्हणतो. इफ इट इज बिटवीन 3 to 10% मॉडरेट म्हणतो, आणि इफ इट इज मोर दॅन 10% ऑफ द बॉडी सरफेस एरिया वी कॉल इट ॲज अ सिव्हिअर टाइप ऑफ एन सोरायसिस. आणि अकॉर्डिंगली आपण त्याची ट्रीटमेंट आणि मॅनेजमेंट प्लॅन करतो. आपल्याला एक प्रश्न येतोय नांदेडवरून. पौर्णिमा गीते प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला. मी पूर्णिमा गीते नांदेडहून बोलते. माझ्या लहान भावाला डोक्यामध्ये ते कोंड्याचे फोड आले, ते पाठीवर सुद्धा असे पसरलेले आहेत. ते औषध लावले की कमी होते आणि औषध बंद झालंय की वाढते अजून. तर त्याला काय? लहान भावाचं वय किती आहे? 15 वर्ष. बरं, अजून काही प्रश्न विचारायचे? नाही, अगदी बरोबर आहे. 15 वर्षाचं वय आहे. तर हे आपले साधे आपण मुरुम पण म्हणतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे या एजमध्ये साधारण जे टीनेजच्या नंतर ॲक्ने वल्गॅरिस, ॲक्ने जे आपण म्हणतो, तर ॲक्ने पासूनचे बरेचसे कंडिशन्स असतात ते ह्या वयामध्ये सुरुवात होऊ शकते. तर त्याच्यामुळे आपल्याला मॉनिटरिंग करणं आणि बघणं, इन्स्पेक्शन करणं गरजेचं असतं असल्या पेशंट्समध्ये. मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज ॲक्ने ओनली या एजमध्ये अँड नथिंग एल्स. बरं सर, जेव्हा तुम्ही म्हणा की आजाराची तीव्रता मोजण्याचे काही प्रमाण असतात, तसंच हा आजार नेमका निश्चित सोरायसिसच आहे असं निदान करण्यासाठी पण काही चाचण्या उपलब्ध आहेत? मोस्ट ऑफ द टाइम्स असे रुग्णांना आपण क्लिनिकल डायग्नोसिस करणं फार सोपं आहे. सोरायसिसच्या रुग्णांना त्यांचे जे चट्टे, त्यांच्या जे कुठल्या एरियाजमध्ये त्याचं पसरण आहे त्यावरून आपल्याला सोरायसिसचा डायग्नोसिस करणं फार सोपं आहे. पण अगदीच वेळ आली तर यू कॅन गो फॉर अ स्किन बायोप्सी. तर स्किन बायोप्सी करून आपण त्या बायोप्सीचं हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन करतो, ज्याचे क्लासिकल फीचर्स आपल्याला साधारण हेल्प आउट करतात टू गिव्ह अ पर्टिक्युलर डायग्नोसिस ऑफ सोरायसिस. आणि बाकी जर आपण इन्व्हेस्टिगेशन डायग्नोसिस करीता तर गरज नाहीये, पण ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू ने जे काही आपण मेडिसिन्स वापरतो किंवा औषधोपचार वापरतो या सोरायसिस या आजारामध्ये, तर त्या मेडिसिन्सचं मॉनिटरिंग करण्यासाठी आपल्याला ब्लड टेस्ट नक्कीच करावे लागतं. बरं, मग नेमकी उपचार पद्धती काय असते? तर सोरायसिसची जर उपचार पद्धती बघितली तर आपण मगाशी बघितल्याप्रमाणे बॉडी सरफेस एरिया इन्व्हॉल्वमेंट किती आहे, अगदी 3% आहे. इफ इट इज लेस दॅन 3%, अगदी मलम, राईट फ्रॉम मॉइश्चरायझर्स, इमोलियंट्स ज्याला आम्ही म्हणतो, इमोलियंट्स, टॉपिकल स्टेरॉइड्स, क्रीम्स असतात हे सगळे, किंवा टॉपिकल कॅल्सिपोट्रिऑल, फक्त मलमांवरती सुद्धा होऊ शकतात. बॉडी सरफेस एरिया इफ इट इज मोर दॅन 10%, जर 10% इन्व्हॉल्वमेंट जास्त असेल तर आपल्याला, मला वाटतं त्याच्याही पुढे जाऊन, मलमांच्या पुढे जाऊन आपल्याला काही वेगळे प्रकारचे औषध गोळ्या करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याच बरोबर फोटोथेरपी ही एकदम फेमस ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये सोरायसिस अगदी पूर्वीपासून चालू आलेली थेरपी आहे, ज्याला आपण डोंट म्हणतो. आपण फोटोथेरपी म्हणजे एक्झॅक्टली वी गिव्ह एन एक्सपोजर ऑफ
अल्ट्राव्हायलेट लाईट जो आपली नॉर्मल स्पेक्ट्रम ऑफ लाईट आहे त्याच्यातली अल्ट्राव्हायलेट लाईट UVA विच इज अबाउट 290 to 320 नॅनोमीटर्स आणि UVB आणि UVA जे आहे ते 320 to 340 अप टू 400 नॅनोमीटर्स. तर साधारण हे लाईट्स आपण वापरले जातात. तर UVB आपल्याकडे असे विशिष्ट चेंबर्स असतात. तर त्या चेंबर्समध्ये वी हॅव गॉट दिस ट्यूबलाइट्स. आपले ट्यूबलाइट सारखे ट्यूबलाइट्स असतात बट दोज आर व्हेरी स्पेसिफिक फॉर एमिटिंग UVB लाईट्स विच इज एमिटिंग 311 नॅनोमीटर्सचे ते लाईट सेक्रेट करतात. आणि हे जे UVB लाईट असतात सोरायसिस जेव्हा 10% किंवा जास्त प्रमाणात असेल तर आपण हे लाईटला एक्सपोजर देतो आणि हे साधारण आपण आठवड्यातनं 2 वेळा किंवा 3 वेळा एक दिवसाआड आपण ही एक्सपोजर देत असतो आणि ह्याचा रिझल्ट फारच सुंदर असतो UVB थेरपी. आणि त्याचप्रमाणे पुवा थेरपी आपण म्हणतो. याच्यामध्ये पुवा थेरपीमध्ये सोरुलन्स, P स्टँड्स फॉर सोरुलन्स प्लस UVA लाईट. तर सोरुलन्सचे जे काही गोळ्या असतात ते पेशंटला आधी दिल्या जातात तर साधारण 1 ते 1.5 तासाने UVA एक्सपोजर दिलं जातं. तर दोघांमध्ये फरक हा आहे की UVB मध्ये असे कुठलेही फोटोसेन्सिटायझर किंवा गोळ्या देण्याची गरज नसते. डायरेक्टली पेशंट कॅन गेट एक्सपोज टू द UVB लाईट वाईल इन पुवा यू विल हॅव टू गिव्ह टॅबलेट्स. आणि ह्या फोटोथेरपीच्या व्यतिरिक्त बाकीचे पण काही ट्रीटमेंट्स आहेत जे आपल्याकडे सुंदर प्रकारे आज अवेलेबल आहेत. आणि देर इज लेटेस्ट टेक्नॉलॉजी कॉल्ड द बायोलॉजिकल्स म्हणजे मिथोट्रिक्सेट, सायक्लोस्पोरिन हे जे औषधोपचार तर आहेतच आहेत प्लस त्याच्यावरती आपल्याकडे जाऊन आज बायोलॉजिकल्सची पण आपण सुरुवात केलेली आहे आपल्या पेशंट्सला देण्यासाठी. तर दिस इज द लेटेस्ट. त्याच्यामध्ये अगदी इटानसेप्ट असेल, इन्फ्लिक्सिमॅब असेल, अलिफासेप्ट असेल, सेकुकिनोमॅब असेल. तर हे व्हेरियस मॉलिक्युल्स जे की मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहेत आणि जेनेटिकली इंजिनियर्ड ह्या मॉलिक्युल्स तयार केले जातात. तर हे आपण या रुग्णांना देऊ शकतो. आपल्याला एक प्रश्न आहे, वर्षा प्रश्न विचारतायत बुलढाण्यावरून. नमस्कार. बोला वर्षा. नमस्कार. नमस्कार मॅडम. मॅडम माझा प्रश्न असा आहे की माझ्या मिस्टरांना 2 वर्षापासून पूर्ण पायावर असे लाल चट्टे येतात पुरळ येऊन आणि हातापायावर स्वेलिंग आहे पूर्ण सांध्यांवर आणि मांड्याची हाडं खूप दुखतात, तळपाय तळहात फार दुखतात आणि पायाची जी बोटाची नखे आहेत ती मासामध्ये गेलेली आहे साधारण आतमध्ये. असं काही विचारायचं त्यांना? नाही. तर मोस्ट ऑफ द टाइम्स अशी जी आपण आता प्रेझेंटेशन जे काही आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी काही फिट होऊ शकतात. तर लाल रंगाचे जे चट्टे असतात तर मला वाटतं याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टिगेशन किंवा बायोप्सी किंवा कन्सल्टेशन करणं हे याच्यामध्ये जास्त गरजेचं आहे. तर सोरायसिस बरोबरच असे काही अजून दुसरे आजार असतात जे आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे पॅप्युलोस्कोमस ग्रुप ऑफ डिसऑर्डर्स असतात त्याच्यामध्ये सिमिलर प्रेझेंटेशन असू शकतं. बरोबर. असंच आता तुम्ही अनेक प्रकारच्या थेरपीजचं वर्णन केलं. आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथे या थेरपीज उपलब्ध आहेत का? हो अगदी. म्हणजे आपण लोकलाइज्ड जे असेल ते टॉपिकल क्रीम्स आमच्याकडे अवेलेबल आहेत, टॉपिकल स्टिरॉइड्स म्हणा तुम्ही, इमोलियंट्स आमच्याकडे अवेलेबल आहेत, अँटीस्टॅमिनिक्स पेशंट्सला दिले जातात. त्याचबरोबर फोटोथेरपीची ट्रीटमेंट आहे, UVB फोटोथेरपी, अल्ट्राव्हायलेट B थेरपी ही आमच्याकडे अवेलेबल आहे. फक्त हे जे आपण लेटेस्ट मिथोट्रिक्सेट किंवा सायक्लोस्पोरिन हेही काही अंशी आमच्याकडे मिळतात. त्याच्या पुढे जाऊन बायोलॉजिकल्स जर म्हणालो तर ते सध्या आमच्याकडे तसं उपलब्ध नाहीये. तर बायोलॉजिकल्स मे बी इन द फ्युचर इट मे बी गेट अवेलेबल. कॉम्बिनेशन थेरपी किंवा रोटेशनल थेरपी आपण ज्याला म्हणतो किंवा सिक्वेन्शियल थेरपी हे नेमकं काय आहे आणि ह्याचे मार्गदर्शन करा. तर बरेचसे जे मेडिसिन्स आपण यूज करतो, फॉर एक्झाम्पल मिथोट्रिक्सेट असेल किंवा सायक्लोस्पोरिन असतील किंवा हे जे मेडिसिन्स असतात किंवा फोटोथेरपी सुद्धा एखाद्या व्यक्तीला आपण आज फोटोथेरपी दिली तर एकच ट्रीटमेंट एखाद्या व्यक्तीला जास्त काळ दिल्याने त्याचे साईड इफेक्ट्स होण्याचे चान्सेस होतात. त्यावेळेला आपण कॉम्बिनेशन थेरपी म्हणजे 2 डिफरंट टाईप ऑफ ट्रीटमेंट्स वी कॅन स्टार्ट सायमल्टेनियसली. वी कॅन मेक यूज ऑफ एफिकसी. त्याच्यामुळे इफेक्टिव्हली एखाद्या पेशंटला रिस्पॉन्स सुद्धा लवकर मिळतो आणि एखाद्याचे ड्रग्सने होणारे साईड इफेक्ट सुद्धा त्याच्यामध्ये कमी होतात. त्याला आपण कॉम्बिनेशन म्हणतो. त्याचप्रमाणे सिक्वेन्शियल थेरपी म्हणजे काय असतं की काही मॉलिक्युल्सची रचना अशी असते की त्याच्याने रिझल्ट्स पटकन येतात आणि काही ज्याला आपण इनिशियल ट्रीटमेंटला यूज करू शकतो आणि काही मॉलिक्युल्समुळे आपण मेंटेनन्सला की त्याच्यामुळे रिझल्ट्स यायला वेळ लागतो पण वन्स द रिझल्ट्स गेट इट इज बीन मेंटेन फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. त्याच्यामुळे अशी सिक्वेन्शियल थेरपी आपण 2 गोष्टी आपण एकत्र करू शकतो. आणि तिसरं म्हणजे रोटेशनल थेरपी. रोटेशनल थेरपी म्हणजे एखादा मॉलिक्युल आज आपण सुरुवात केलेली आहे तर हेच मॉलिक्युल आपण त्याला जास्त काळ न देता साधारण 1 ते 2 वर्षानंतर आपण ते मॉलिक्युल चेंज करायचं जेणेकरून एकच मॉलिक्युल आपण जास्त वेळ वापरत तर त्याचे रिझल्ट त्यालाही येणं कमी होऊ शकतं. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की अनेक वेळेला आपण बघतो की सर्वसाधारणपणे सर्दी आहे, खोकला आहे, अगदी न्यूमोनिया सारखा आजार आहे, आपण थोडा वेळ डॉक्टरकडे जातो, त्याचे उपचार घेतो आणि मग आपण बंद करतो जाणं. पण सोरायसिस हा असा एक आजार आहे मला वाटतं की ज्याची दीर्घकालीन ट्रीटमेंट ही त्या डॉक्टरकडे जाऊन घेणं आणि नियमित त्या डॉक्टरना भेटणं सुद्धा गरजेचं आहे. कारण अनेक वेळेला मग नाहीतर पेशंट्स काय करतात, जाऊन डायरेक्ट OTC मेडिसिन्स करून टाकतात, स्वतः
स्वतः घेतात, स्वतःच डॉक्टर बनतात, याविषयी काय सांगाल? नाही, हे अगदीच महत्वाचं आहे. आपला कसं आहे, कधी कधी आजाराचं स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पेशंट्सला काउन्सिलिंग, पेशंटच्या नातेवाईकांना काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं की हा प्रत्येक आजाराचं स्वरूप म्हणजे फक्त सोरायसिसचा हा असा आजार आहे का स्किनमध्ये नाही, तर बाकीचे कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर्स आहेत, सिस्टमिक ल्युपस एरिथेमॅटोसिस आहेत, ब्लिस्टरिंग डिसऑर्डर जसे पेम्फिगस आहेत. तर हे असे आजार नाही आहेत की तुम्ही एकदा डॉक्टरकडे गेला आणि विदिन अबाउट 7 to 10 days यू विल गेट द रिलीफ अँड ऑफ. नो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर फॉलोअप करणं गरजेचं आहे. कंडिशन, क्लिनिकल स्किन कंडिशन ही आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो, नाही त्याच्यानंतर सुद्धा फॉलोअप देणं गरजेचं आहे. आणि थोडीशी जरी सुरुवात नंतर जाणवली तर त्याच्यावरती पटकन ट्रीटमेंट घेणं मस्ट आहे. जसं तुम्ही म्हणाला की हा रोगप्रतिकार शक्तीमधील बिघाडामुळे काही अंशात हा आजार होत असतो. अनेक वेळेला असं दिसतं की एक आजार अनेक इतर आजारांना घेऊन येत असतो. तर सोरायसिस या आजारावर इतर काही आजार असू शकतात का? हा, मगाशी आपण म्हणालो होतो तसं मेटाबॉलिक सिंड्रोम, तर असल्या रुग्णांमध्ये, सोरायसिसच्या रुग्णांमध्ये आपल्याला डायबिटीसचं प्रमाण किंवा हायपरटेन्शनचं प्रमाण किंवा त्याच्यामध्ये वजन, स्थूलता जे आहे त्याचं सुद्धा प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं. त्याचबरोबर कार्डिओव्हास्क्युलर इव्हेंट्स म्हणजे हृदयविकाराचे आजार किंवा त्याचप्रमाणे स्ट्रोक, ब्रेन मधले जे काही हिमरेजेस आहे त्याचंही प्रमाण आपल्याला थोडंसं सोरायसिसच्या रुग्णांमध्ये एखादं स्टडी केल्यानंतर आपल्याला जाणवलं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला प्रमाण थोडंसं जास्त येतं. त्यामुळे आपल्याला सोरायसिसच्या रुग्णाला फक्त स्किन कंडिशन, फक्त स्किन ट्रीट करायची नाही आहे, तर त्याचबरोबर त्याला बाकीचेही आजार न होणे, त्याचबरोबर सोरायटिक आर्थरायटिस, त्याचे जॉईंट इन्व्हॉल्वमेंटची कंप्लेंट त्याला पॉझिटिव्हली विचारणं गरजेचं आहे आणि असल्यास त्याचे अकॉर्डिंगली ट्रीटमेंट देणं त्यालाही मस्ट गरजेचं आहे. तर हे दोन महत्वाचे भाग आहेत. नेहमी आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा आपण पथ्याविषयी विचारतो. जेव्हा हा दीर्घकालीन आजार आहे असं म्हणतो तेव्हा त्याचं पथ्य पाळणं हे खूप महत्वाचं आहे. थोडक्यात काय सांगाल याविषयी? थोडक्यात सांगण्यासारखं असं आहे की याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स हेचं जे जेवण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मिळतं, एस्पेशली द फिश ऑइल्स, तर हे घेणं जास्त सोयीस्कर राहतं. विच आर हॅव्हिंग अन अँटीऑक्सिडंट ॲज वेल एज अन अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज. त्याचबरोबर फ्रेश ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स ॲज वेल एज फ्रुट्स, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यातनं आपल्याला विटॅमिन सी, विटॅमिन ई अशा प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आपल्याला मिळतात. व्हॉट आर द थिंग्स टू बी अवॉइडेड? तर त्याच्यामध्ये मीट, रेड मीट म्हणतो आपण त्या, किंवा डेअरी प्रोडक्ट, ज्याच्याने पेशंटचं ऑलरेडी आपल्याला बघायचंच आहे की त्याच्यामध्ये कार्डिओव्हास्क्युलर इव्हेंट्स किंवा त्याचं वजन, मेटाबॉलिक सिंड्रोम हे आपल्याला तपासायचंच आहे. त्याच्यामुळे डेअरी प्रोडक्ट्स वरती पण थोडेसे रिस्ट्रिक्शन्स आणले जास्त बरं राहील. सोरायसिस लक्षणे आणि उपचार हा कार्यक्रम जर तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर पुनःप्रसारणाची आमची वेळ नोंदवून घ्या. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होणार आहे गुरुवार दिनांक 21 मार्च 2019 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. तुमचे अभिप्राय आम्हाला या पत्त्यावर पाठवा. आमचा पत्ता आहे निर्माता आरोग्य संपदा, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. youtube.com/user/ddsahyadri वर तुम्ही हाच कार्यक्रम पुन्हा बघू शकता. सोरायसिस या दीर्घकालीन आजाराविषयी डॉक्टर शेखर प्रधानांनी अतिशय सुंदर विश्लेषण केलेलं आहे. अगदी व्यवस्थित तुम्ही आम्हाला एका प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. नक्की हा आजार का होतो, कसा होतो, अगदी लक्षणं काय आहेत, कुठच्या आजारावर आपण किती काळ औषधोपचार घेतले पाहिजेत आणि कसे आपण औषधोपचार फॉलोअप केला पाहिजे याविषयी अतिशय विस्तृत तुम्ही मार्गदर्शन केलं. तरीही आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? तर WHO पण आजाराचं जे प्रमाण आहे त्याचं बघता त्यांनी एक रिपोर्ट तयार केला होता 2016 मध्ये सुद्धा. आणि बरेच ठिकाणी आता युरोपियन असोसिएशन ऑफ डर्मेटॉलॉजिस्ट अँड व्हेनोलॉजिस्ट जे काय आहे त्यांनी सुद्धा एक कार्यक्रम केला होता, दॅट इज स्विम फॉर सोरायसिस. आपण या स्लाइडमध्ये बघूया. दॅट इज स्विम फॉर सोरायसिस हे उपक्रम केलं होतं. म्हणजे काय होतं की सोरायसिसच्या रुग्ण ज्याच्यामध्ये ऑलरेडी चट्टे असतात त्यांना स्विमिंग पूलवरती किंवा ह्याच्यावरती कपडे काढणं किंवा एकमेकांशी हात मिळवणं सुद्धा त्यांना हे होतं, त्रास असतो. त्याच्यामुळे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्यांनी ते अवेअरनेस करण्याचं काम केलं. आणि तसंच त्याचप्रमाणे फोकस ऑन मी अँड नॉट माय स्किन, दिस वॉज द लोगो when it was used in 2012 by one of the countries. म्हणजे ह्या सोरायसिसच्या रुग्णांसाठी केलं होतं तेच उपक्रम आपणही करणं गरजेचं आहे आपल्या देशामध्ये. सोरायसिसच्या रुग्णांना तुम्ही दुय्यम ट्रीट करू नका, वेगळी वागणूक देणं गरजेचं नाही आहे. आणि फार महत्वाचं आहे, तुम्ही सांगितलं की हा नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे असंसर्गजन्य आजार आहे आणि खूपच छान तुम्ही माहिती दिलेली आहे डॉक्टर शेखर प्रधान. वर्ल्ड सोरायसिस डे जो असतो 29 ऑक्टोबरला, त्या निमित्ताने सुद्धा आपण काही विशेष कार्यक्रम करतच असतो आणि जनजागृती करण्याचं फार महत्वाचं काम आपण आरोग्य संपदा कार्यक्रम
उपक्रमातर्फे करत असतो. दर्शको, हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेलच अशी मी आशा व्यक्त करते. आणि डॉक्टर शेखर प्रधान आज आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्यासाठी दूरदर्शन आरोग्य संपदातर्फे तुमचे मनपूर्वक आभार.